तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्याचे निकाल जाहीर झाले. विजेत्यांची नावे सुद्धा काल घोषित करण्यात आलेली आहेत. आता पुण्याची लॉटरी झाल्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि तो म्हणजे म्हाडाची मुंबईची लॉटरी कधी होणार आहे. म्हणजे जी लॉटरी पुणे लॉटरीच्या खूप अगोदर जाहीर झाली होती, तिचा निकाल का घोषित करण्यात आला नाही, किंवा नवीन तारीख कधीपर्यंत घोषित केली जाणार आहे, आचारसंहिता संपूनही ही तारीख का घोषित केली जात नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणून आपण या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की जी काही मुंबईची लॉटरी आपण पाहिलेलं आहे की 29 मार्च रोजी ही जाहीर झाली होती आणि 30 मार्च पासून याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस सुरू झालेली होती. 30 मार्च ते 29 एप्रिल पर्यंत याची पहिली मुदत होती. नंतर या मुदतवाढ देऊन 16 मे पर्यंत करण्यात आली होती आणि पुन्हा त्याला मुदतवाढ देऊन 29 मे पर्यंत याची अंतिम तारीख होती आणि 29 मे ला याचे ऑनलाईन अर्ज संपल्याच्या नंतर याची जी काही तारीख आहे ती आचारसंहितेमुळे, विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ही कुठेतरी लांबणीवर पडली होती आणि म्हणून आता हिला डिले झालं किंवा ही लांबणीवर पडली तर नेमकं कधी होईल हाच सगळ्यांचा प्रश्न आहे. दुसरा आहे की जी पुण्याची लॉटरी मागून आली बरं, पुण्याची लॉटरी जाहीर झाली होती मित्रांनो 27 एप्रिल रोजी, म्हणजे 27 एप्रिलला ती जाहीर झाली होती आणि 29 मे पर्यंत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे होते. म्हणजे जी लॉटरी मुंबईच्या 1 महिन्यानंतर जाहीर झाली होती त्या लॉटरीचा निकाल सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे. मग मुंबईच्या लॉटरीचा निकाल का घोषित केला जात नाही, मुंबईची लॉटरीच का अडून बसलेली आहे. मग आचारसंहितेत जे काही कारण सांगितलं जात आहे, निमित्त सांगितलं जाते ते फक्त महाराष्ट्राच्या मुंबई लॉटरीसाठीच आहे का. मग पुण्याची लॉटरी कशी 25 जूनला त्यांनी काढली, तसं याच दरम्यान महाराष्ट्राच्या मुंबईची लॉटरी सुद्धा काढली जाऊ शकते. पण जो डाऊट सर्वसामान्य अर्जदारांच्या मध्ये आहे, जे अर्जदार सातत्याने कमेंट्स करतायत की आम्ही जी अनामत रक्कम भरतो त्या अनामत रकमेवरती व्याज खाण्यासाठी किंवा त्या अनामत रक्कम जास्तीत जास्त काळ वापरण्यात यावी यासाठी कुठेतरी ही लॉटरी डिले केली जाते असा आरोप वारंवार केला जातो मित्रांनो. आणि आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत 2023 पासून ते आतापर्यंत एकदाही, लक्षात घ्या, एकदाही मुंबईची लॉटरी ही ठरलेल्या नियोजित वेळेत झाली नाही. मग आता याला जिम्मेदार कोण आहे. कारण काही लोकांनी मित्रांनो ही 30 मार्चला ऑनलाईन अर्ज सुरू झाले तर बऱ्याच जणांनी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पेमेंट सुद्धा केलेलं आहे. म्हणजे क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे, त्यांनी सोनं दागिने गहाण ठेवून पेमेंट केलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांचे पैसे नाहक अडून बसलेले आहेत. मग इथे ही जिम्मेदारी नेमका कुणी घ्यायची, कारण इथे आर्थिक नुकसान होते अर्जदारांचं आणि मग हे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ह्या लॉटरीज ठरलेल्या वेळेमध्ये काढणं अतिशय आवश्यक आहे. आता रिस्पॉन्स कमी आहे किंवा प्रतिसाद कमी आहे त्याच्यामुळे लॉटरीची डेट वाढवणं ते समजू शकतो, पण निदान जी डेट ठरवलेली आहे त्या ठरलेल्या तारखेत तरी ती काढणं एक अपेक्षित असतं. आता आचारसंहितेचं जरी कारण असलं मित्रांनो, पण आचारसंहिते दरम्यान नवीन लॉटरी जाहीर केल्या गेल्या, म्हणजे लॉटरी जाहीर केली जाऊ शकते आचारसंहिते काळामध्ये पण त्याची सोडत काढू शकली जात नाही. हा कुठला नियम आहे हेही समजण्याच्या पलीकडचे. कारण सिडकोची लॉटरी आपण पाहिलेली आहे की खूप वेळापासून अडकून पडलेली आहे. सिडकोने आचारसंहितेच्या दरम्यानच नवीन लॉटरी सुद्धा लॉन्च केलेली आहे, जी नेरूळ, खारघर, स्वप्नपूर्ती या ठिकाणी आहे. ती आचारसंहिते दरम्यान लॉन्च केली. मग लॉटरी काढू शकतो आचारसंहिते दरम्यान, पण आपण त्याची सोडत काढू शकत नाही. हा नियम खरंच समजण्याच्या पलीकडचा आहे. आणि मग पुण्याच्या लॉटरीसाठी वेगळा नियम आहे का, किंवा मग म्हाडाच्या लॉटरीसाठी मुंबईच्या लॉटरीसाठी वेगळा नियम आहे का, असाही प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आता याशिवाय मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या साईटवरती एक नवीन तारीख अपडेट करण्यात आली होती. ती होती 30 जून 2026 आणि रिफंडची तारीख होती मित्रांनो 6 जुलै. आता ती तारीख आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. आम्ही ते सांगितलं होतं की 30 जूनला म्हाडाची सोडत होणार आहे, पण तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर पुन्हा म्हाडाने ती तारीख काढून टाकलेली आहे. मग नेमका 30 जूनला ही सोडत होणार आहे का नाही हाही प्रश्न आहे मित्रांनो. आणि जर ती अपडेट केलेली तारीख काढण्याचं कारण काय असू शकतं, कारण आता हे असू शकतं की त्यांना आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय उपमुख्यमंत्री यांची तारीख घ्यायची असेल किंवा एखादा इव्हेंट करायचा असेल किंवा एक मोठा प्रोग्राम करायचा असेल जेणेकरून आपण त्याला प्रॉपरली लॉन्च करू शकतो. पण जर असं असेल तर मग या ठिकाणी मात्र जर ती तारीख उशिरा मिळत असेल तर म्हाडाने अशा गोष्टींसाठी थांबणं योग्य आहे का. कारण लोकांचे पैसे अटकून पडलेले आहेत, ज्या लोकांनी खूप मेहनतीने खूप मुश्किलीने पैसे भरले ते पैसे अडकून पडले, त्याच्यामुळे कुठेतरी ही लॉटरी लवकर काढणं आवश्यक आहे. आणि म्हणून कुठेतरी आता जे काही इव्हेंट जरी करायचं असेल तर ह्याचं प्री प्लॅन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. आता जर तारीख लवकर नाही मिळाली, समजा तर राजकीय घडामोडी आपण पाहतोय बाहेर नेमकं काय घडतायत त्याचा जर विचार केला तर आता ही म्हाडाची लॉटरी अजून 15 दिवसानंतर निघेल का, मग 8 दिवसानंतर निघेल का, हा सगळ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर माझी विनंती आहे मित्रांनो की जे काही तारीख ठरलेली होती त्याच नियोजित तारखेला ही
सोडत काढण्यात यावी. भले आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री यांची जरी तारीख नाही भेटली तरी कृपया ही लॉटरी पुढे नका नेऊ, कारण यामुळे सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडलेले आहेत. जशी म्हाडाची लॉटरी पुण्याची लॉटरी काढली तशी इकडे साधेपणाने ही लॉटरी काढली जाऊ शकते, पण तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून आता मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मला हेच कळालं की कुठेतरी ह्या आपल्या सगळ्या जे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची तारीख घेण्याचं कुठेतरी सध्या नियोजन सुरू आहे आणि त्याची तारीख मिळाल्यानंतरच ही कुठेतरी सोडत लॉन्च केली जाऊ किंवा काढली जाऊ शकते असंही समजलंय. पण अधिकृत माहिती मिळत नाही मित्रांनो, नेमकं लॉटरी कधी होणार आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांचा प्रश्न हाच आहे की नेमकं मुंबईची लॉटरी कधी होणार आहे. आम्ही पैसे टाकून फसलेलो आहोत, आम्हाला ते विथड्रॉ करायचे, आम्हाला ते नकोय, आम्हाला लॉटरीतून माघार घ्यायची. इथे म्हणाने 2 ऑप्शन ठेवणं आवश्यक आहे. पहिलं, ज्यांनी लवकर फॉर्म भरलेले असतील, म्हणजे आता समजा ही लॉटरी 31 मार्चला आली आणि 29 एप्रिल ही जर सोडतीची तारीख असेल तर 29 एप्रिलच्या नंतर जर ते मुदतवाढ मिळत असेल तर अशा वेळेस लोकांना टेक डाऊन करायची सुद्धा सुविधा म्हाडाने करायला पाहिजे. मला लॉटरीत सहभागी व्हायचं नाही, मी भरलेली अनामत रक्कम मला परत द्या, मी माझा अर्ज मागे घेतोय, अशी एक व्यवस्था करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. दुसरी, जर असं शक्य नसेल तर जी तारीख म्हाडाने ठरवलेली आहे त्या तारखेच्या पुढे जर लॉटरी गेली तर अर्जदाराने भरलेल्या अनामत रकमेवरती म्हाडाने व्याज देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण जर आता जर आपण घरासाठी पैसे भरायला उशीर केला, घराचे रक्कम भरायला उशीर केला तर त्याच्यावरती व्याज लावलं जातं. मग जर म्हाडाकडून डिले होत असेल तर तिथे व्याज का लावू नये हाही खूप मोठा प्रश्न जनतेमधून विचारला जाते. किंवा अनेक जण मला फोन करून सुद्धा सांगतात की हा नियम का लागू केला जात नाही. आणि म्हणून इथे म्हाडाने एक विचार करणं आवश्यक आहे की एखाद्या गोष्टीची लिमिट असायला पाहिजे. 31 मार्चची तारीख तुम्ही अजून जून संपत आला तरीही जाहीर होत नाही, म्हणजे 3-3 महिने लॉटरी निघत नसेल तर नेमकं सर्वसामान्य अर्जदारांनी नेमकं काय करायचं हाही प्रश्न कुठेतरी निर्माण झालेला आहे. यामुळे काय होईल मित्रांनो की अर्जदारांचा विश्वास राहणार नाही. म्हणजे यापुढे अर्ज करताना अर्जदार 10 वेळा विचार करतील की नेमकं आपण या लॉटरीसाठी अर्ज करावा किंवा नाही. आणि मग जर समजा असे जर अर्जदार दुरावले गेले तर मग म्हाडाच्या सोडतीला प्रतिसाद कसा मिळेल याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. पण काही असो, मागील काही 1-2 वर्षामध्ये असं दिसून येते मित्रांनो की या लॉटरीत जास्त प्रखरपणे जाणवलं की हळूहळू सर्वसामान्य लोकांना म्हाडापासून कसं दूर करता येईल किंवा दूर केलं जाते का किंवा जाणून बुजून दूर ठेवलं जाते का ही सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे. अनेकांनी तसं ऑन रेकॉर्ड बोलले मित्रांनो, अनेक न्यूज चॅनलवरती तसे बऱ्याच जणी आपल्या मुलाखती मांडलेल्या आहेत. आपण त्याचे काही लिंक सुद्धा शेअर केलेली होती. अमुक कारणामुळे ही लॉटरी दिली होती की अमुक कारणामुळे म्हाडाचे महत्व कमी करण्यासाठी कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात का असाही आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टीचा म्हाडाने प्रामुख्याने विचार करून ही सोडत लवकरात लवकर जाहीर करावी आणि ज्यांनी या सोडतीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. तरच कुठेतरी सर्वसामान्य अर्जदार हा म्हाडाकडे अपेक्षेने पाहू शकतो. अन्यथा अपेक्षा भंग झाल्याची भावना निर्माण होऊन हे अर्जदार म्हाडापासून दुरावले जाऊ शकतात. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.